हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जे आपण प्रॅक्टिस सेट 38 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, त्याच्या पुढचे 2 क्वेश्चन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग आपण ज्या पद्धतीने तो सोपा जसा क्वेश्चन करून सॉल्व्ह केलेला आहे, तसे हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला काय करायचे आहेत, सोपे करायचे आहेत. आणि हा जो काही 38 प्रॅक्टिस सेट आहे इन्व्हर्स प्रोपोर्शन वरचा, तो खूप इम्पॉर्टंट आहे की एक्झामसाठी त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन येऊ शकतात. तर त्या एक्झाम ओरिएंटेडच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर हे 2 क्वेश्चन घेणार आहोत, जे की आपल्याला सोपे आणि पटकन सॉल्व्ह करता येतील. चला तर मग मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि छान पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करते. तर त्याच्यामध्ये जो काही आपला नेक्स्ट क्वेश्चन होता, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मोहनराव took 10 days to finish a book reading 40 pages every day. How many pages must he read in a days to finish it in 8 days? म्हणजे काय, तर मोहनराव आहेत. मोहनराव काय करतात, 10 दिवसामध्ये एक बुक पूर्ण फिनिश करतात. तर त्यासाठी त्यांना किती 40 पेजेस वाचावे लागतात दररोज. एव्हरी डे म्हणजे दररोज 40 पेजेस वाचतात. हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन डे टू द 8 डेज? म्हणजे जर त्यांना 8 दिवसामध्ये ते काय करायचं असेल, बुक फिनिश करायचं असेल, तर त्यांना किती पेजेस रोज वाचावे लागतील असं आपल्याला विचारलेले आहे. तर मग आपण काय करणार आहेत, किती पेजेस, 40 पेजेस वाचतात ते 10 दिवसामध्ये बुक फिनिश करायला. तर आपल्याला 8 दिवसामध्ये बुक फिनिश करायला किती पेजेस वाचावे लागतील, असं एक मी काय केलेलं आहे, पेजेस आणि डेचा एक टेबल तयार केलेला आहे. या टेबल नुसार आपल्याला काय समजते की 10 दिवसामध्ये 40 पेज म्हणजे पूर्ण बुक कंप्लीट करायला रोज 40 पेजेस करावे लागतात. तर 8 दिवसामध्ये कंप्लीट करायचं तर किती पेजेस करावे लागतील? सरळ सरळ मी काय करणार आहे, 40 इंटू एक्स इज इक्वल टू 10 इंटू 8 असं मल्टिप्लिकेशन करायचं. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक्स, एक मिनिट, 40 इंटू 10 इज इक्वल टू 8 इंटू एक्स अशा पद्धतीने. तर आपल्याला एक्स काढायचा आहे. डिवायडेड बाय मी काय करणार आहे, सरळ सरळ 8 घेणार आहे, कारण की एक्स काढताना हा जो मल्टिप्लिकेशन 8 आहे तो काय होतो, डिवाइड होतो. डिवाइड झाल्यानंतर मी काय करते बघा, बे चौक 8, बे पंचे 10, 4 वन जा 4, 4 टेन जा 40. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 10 इंटू 5, एक्स इज इक्वल टू 50. म्हणजेच आपल्याला 50 पेजेस रोज वाचावे लागतील. किती पेजेस रोज वाचावे लागतील, 50. तर मग आपण असं लिहू शकतो की बघा, 50 पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 डे. 8 दिवसात जर पूर्ण पुस्तक आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला रोज 50 पेजेस वाचावे लागतील. सुरुवातीला आपण काय घेतलं, 40 पेजेस 10 दिवसामध्ये 40 पेजेस रोज वाचून 10 दिवसामध्ये पूर्ण बुक संपते. तर 8 दिवसात बुक संपवायला आपल्याला किती दिवस लागतील? तर आपण या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर आपल्याला 8 दिवसामध्ये बुक संपवायचं असेल तर आपल्याला रोज 50 पेजेस वाचावे लागतील. गॉट इट? ओके, चला नेक्स्ट. तर आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअर हाऊस. म्हणजे गव्हर्नमेंटच्या गोदामाकडे धान्याचा साठा आहे. लास्ट 30 डेज फॉर 4000 पीपल. 30 दिवसाचा आहे, जो की 4000 पीपलला पुरणार आहे. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6000 पीपल. जर 6000 माणसांना जर तो साठा दिला तर तो किती दिवसामध्ये संपून जाईल किंवा किती दिवस पुरेल, असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. इथं सुद्धा आपण काय करणार आहोत, तर एक बॉक्स करा, पीपल आणि डेज. तर याच्यामध्ये जर समजा 4000 पीपल आहे, 30 डेज त्यांना ते धान्य पुरणार आहे, तर 6000 पीपलला किती दिवस पुरणार आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. असं आपण लिहून घेतलं. किती दिवस पुरणार आहे. तर आपण काय करणार आहेत बघा, असा जो टेबल तयार केला, या टेबलमध्ये आपल्याला कळालेलं आहे की काय दिलंय आणि आपल्याला काय काढायचं आहे. तर मी काय करते, 4000 इंटू 30 या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 6000 इंटू एक्स. एक्स काढायचे, हा 6000 मी इकडे डिवाइड करणार आहे. 4000 इंटू 30 डिवायडेड बाय 6000 इज इक्वल टू एक्स. हे 3 पूर्ण शून्य आणि हे 3 पूर्ण शून्य डिवाइड मध्ये कॅन्सल होतात. मग 2
2 जा 4, 2 3 जा 6, 3 1 जा 3, 3 10 जा 30. x इज इक्वल टू 10 इंटू 2 इज इक्वल टू 20 डेज. म्हणजे जर आपण 6000 पीपलला ते ग्रेन दिलं, म्हणजे त्यांना ते अन्न दिलं, तर ते किती दिवस पुरणार आहे? फक्त 20 दिवस पुरणार आहे. मग आपण लिहू शकतो की देअरफॉर 20 days will it last for 6000 people. म्हणजे 6000 लोकांना तो 20 दिवसाचा साठा होईल. अशा पद्धतीने आपण सोपे आणि पटकन हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. असेच सोपे आणि पटकन सॉल्व्ह करणारे क्वेश्चन पाहिजे असेल तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा.